स्वतःच्या रक्तानं काढलं जरांगे पाटलांचं चित्र। निष्ठा ठेवून जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि ते चित्र कागदावरती स्वतःच्या रक्तानं रेखाटलंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। आणि जरांगे पाटलांवरती प्रचंड प्रेम करणारा समाजातली लोक पाहायला मिळतात। दैनंदिन जीवनामध्ये जरांगे पाटलांना भेटण्यासाठी लांब लांबवरनं लोक येतात, त्यांच्या भेटीगाठी घेतात, त्यांचं दर्शन घेतात, पाया पडतात। समाजाच्या प्रती खरं तर जरांगे पाटलांनी दिलेलं समर्पण आणि त्याचीच पोचपावती म्हणून खरं तर हे लोक प्रेम दाखवताना पाहायला मिळतात। पण सध्या एक चर्चेत आहे चित्र, तर ते चित्र स्वतःच्या रक्तानं काढलेलं जरांगे पाटलांचं। गंगाधर तुरे असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्यांनी हे चित्र स्वतःच्या रक्तानं कागदावरती रेखाटलंय। आणि या चित्रामध्ये उपोषणाला बसलेले जरांगे पाटील, त्या ठिकाणचा देखावा जो होता छत्रपती शिवरायांची मूर्ती, जरांगे पाटील असं हे चित्र आहे। हे चित्र स्वतःच्या रक्तानं कागदावरती रेखाटलं गेलंय। नंतर हे चित्र जरांगे पाटलांना देण्यात आलं। खरं तर स्वतःच्या रक्तानं जरांगे पाटलांचं हे चित्र काढणारा हा पहिलाच माणूस आहे। जरांगे पाटलांना अफाट प्रेम मिळालं, अफाट गर्दी व्हायला लागते। त्यांच्या एका शब्दावरती करोडो मराठा समाज एकत्र होतो आणि काही करायला तयार होतो। जरांगे पाटील म्हणतील तसं असा शब्द टाकून खरं तर जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा बांधव उभा राहतात। आणि त्याच निष्ठेचा खरं तर एक जिवंत नमुना ते म्हणजे गंगाधर तुरे यांनी स्वतःच्या रक्तानं हे चित्र काढलंय। आणि त्या चित्रामध्ये जरांगे पाटील स्पष्टपणे दिसत आहेत। उपोषणाला बसल्या ठिकाणचं हे चित्र स्वतःच्या रक्तानं त्यांनी कागदावरती रेखाटलंय आणि हे चित्र खरं तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। निष्ठा किंवा एखाद्या माणसावरती किती प्रेम असावं याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। जरांगे पाटलांचं स्वतःच्या रक्तानं चित्र काढत गंगाधर तुरे यांनी हे चित्र काढल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सोशल मीडियावरती हा फोटो सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय गंगाधर तुरेंचा, ज्यांनी की स्वतःच्या रक्तानं एका कागदावरती हे जरांगे पाटलांचं हे चित्र काढल्याचं पाहायला मिळत आहे। मंडळी, या सगळ्या प्रेमाला तुम्ही काय नाव द्याल नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।